हॅलो नमस्कार, मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता वाजले 4:45 आणि शाळा सुटलेली आहे. आणि म्हटलं मी आज आत्ता जेवण झालं कारण मला भूक लागली होती. तर मी जेवायला बसले. ज्ञानेश्वरीला म्हटलं तोपर्यंत मला चहा ठेव. तर आता तिने चहा ठेवला आहे तर चहा पिते आणि मग बाकीच्या कामांना जे आहे आपलं दररोजचं तर त्याला सुरुवात करते. आत्ताच जेवण झालं, चहा मस्तपैकी उकळवते ज्ञानी, आण बाई गाळून. तर आता मस्तपैकी चहा पिऊ. तर आता मस्तपैकी चहा पिते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते. बसले मस्तपैकी इथं. मिस्टरांचं चालू आहे तरी त्यांचं सकाळपासून काम दिसू राहिले का, चमकले थोडेसे. तर आता चहा पिते आणि मग पुढचं रुटीन जे आहे ते शेअर करील. तर ज्ञानेश्वरीच्या याच्यामध्ये आम्हाला कपात चहा भेटलेला आहे, नाही तर आम्ही फुलपात्र्यातच पितो. तर आता कपात चहा पिऊन घेऊ. आज आयता चहा प्यायची काय फिलिंगच वेगळी आहे. पहिले डोक्याला तेल लावलेलं आहे कारण उद्या मला डोकं धुवायचं आहे. तर मग तेल लावून घेतलं, डोक्याला तेल लावलंय कारण उद्या मला डोकं धुवायचं म्हणजे केस धुवायचे. तर त्याच्यासाठी आज तेल लावलंय मी, चांगलं चिडगुळीत लावून घेतलंय. आणि मिस्टरांना जायचं बाहेर तर त्यांच्यासाठी कपडे काढून आणले. तर आता मिस्टर चालले भजनाला आणि त्यांना कपडे काढून दिले. तर ते म्हणजे मी इस्त्री करून ठेवल्यावर कपडे मिस्टर काढत नाही कपाटातून, ते मलाच काढून द्यावं लागतं किती कामात असले मी. तर आज मी ते विचारते तुम्हाला, म्हणजे तुमच्यासमोर सांगते की बाबा मिस्टर का कपडे काढते नाही इस्त्री केलेले असल्यावर कपाटातून. का हो इकडे कुठं चालले? सद्गुरु कथानाथ स्वामी महाराज की जय हो. बोला, कुठं चालले तुम्ही? भजनाला. आता इस्त्री करून मी कपडे कपाटात ठेवले होते, मला का काढून आणायला लावली तुम्ही? नाही का नाही काढले? अरे मग मी कसं ढसळून टाकतो परत तू कात होती बुवा असं म्हणजे एवढे घाबरत तुम्ही मला? घाबरावं लागत बाबा. बघा या दोघांची चालू इथं भांडणं. का वरून भांडू राहिले? कसं? हा जो आहे ना हा खूप डेंजर पोरगा आहे. हा अजिबात सोप्पा नाही, हा सोप्पा नाही, हा लय अवघड आहे. त्या बघा ए आता आम्ही 1 सेकंदाचा ब्रेक घेतला होता. तेवढ्या वेळात जे करायचं ते मी करून टाकलंय म्हणून शांत उभा झाला तो. आहे ना श्री? काय केलं 1 मिनिटात? 1 मिनिटात काय केलं मी तुला एवढं गार केलं? संसारी शास्त्रोबारी बाह्यस गाण्यामध्ये म्हणे व्यासची स्वरचे चरण पंजाघर हरिमुखे मना पुण्यची धना पूर्ण करी तो वेद गान साई शास्त्री काई पुराणे हरिशी गाते मनसुनी नवनीता तैसे अनंत वायर्थ कथा संमान एक हरी आत्मा जीवत्व समवातो दुर्गमन घन देवा पट हरि हा वैकुंठ भरता घन दाट हरी हरिमुखे मना त्रिगुणासार निर्गुण हे सार 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 हरिपाठ सगुण निर्गुण गुणांच्या वगुण हरिविन मन व्यर्थ गाय हरिपाठ. निघाले मिस्टर आता. तर आता श्रेयांश आणि खुशी रनिंग खेळू राहिले. आता बघू कोण जिंकतं सगळ्यात. हा थांबा गाडी आली. ते शर्ट वर कर थोडस. ए पोऱ्या ते खांद्यावरचं शर्ट वर कर त्याच तिकडून. पळ जोरात. बास कोण येतं 1 नंबर?
श्रेयांशच जिंकला. श्रेयांश जिंकला. जिंकला. जिंकल्या. तर इथे संध्याकाळी स्वयंपाकाला सुरुवात केली होती. तर इथे ना बटाटे उकडत टाकलेले आहे आणि पीठ भिजवायला घेतलेलं आहे. तर बटाटे उकडून घेतले, पीठ भिजवून ठेवलं आणि ऐन वेळेवर पोरांचा गागाट सुरू झाला. मग मी आलू पराठाच कर. त्यांनी बटाटे उकडल्यावर बघितल्यावर ते गागायला लागले. म्हटलं जाऊ दे, आता चटणी करायचीच होती तर करू आलू पराठेच. कारण आम्ही दोन्ही पोरं मी एकटीच होते, मिस्टर काही जेवायला नव्हते. तर मग म्हटलं करू. तर कांदा चिरून घेतले 2 छोटे साईजचे, हिरव्या मिरच्या थोड्याशा, कोथिंबीर, बटाटे, त्याच्यानंतर बेसिक मसाले घेतले, चाट मसाला, गरम मसाला लाल तिखट थोडंसं घेतलं जेणेकरून चटपटे लागावं असं आहे. आणि छान असे लाटून भाजून घेतले चांगली क्रिस्पी होईपर्यंत. तर 3 ते 4 केले होते, गरम गरम करायचे, पोरांना द्यायचे. त्यानंतर मीही खाल्ले आणि खरंच खूप छान लागले होते, मस्त अगदी टम्म फुगलेले. काही क्रिस्पी केले, काही एकदम सॉफ्ट केले होते. तर मस्त असा पराठ्यांचा स्वाद घेतला आणि डायरेक्ट म्हणजे शूट करायचं समजलंच नाही मला. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी शूट केलं. इथं मी उठले होते, आंघोळ वगैरे केली, डोकं धुतलं होतं, छान असे केस धुतले होते आणि छान अशी झाडाची फुलं तोडून आणली, देवपूजा केली आणि छान अशी एकदम साधी सिंपल छोटीशी रांगोळी पण काढलेली आहे मी. तर कशी रांगोळी नक्की कमेंट करून सांगा. मला जास्त काही रांगोळी येते नाही, पण केला छोटासा प्रयत्न. ही सुद्धा माझ्यासाठी खूप छान रांगोळी आहे. तर छान अशी देवपूजा केली आणि पुढच्या कामांना सुरुवात केलेली आहे. बघा, धुणं वगैरे धुवून टाकली, भांडी घासून इथे ना थोडी सुकायला ठेवली आहे, म्हणजे पाणी नितरलं खरे आपल्याला लावून देता येईल. पाणी वगैरे भरून घेतलं आहे, मोरीत सगळं पाणी भरलेलं आहे. आणि इथं पण भांडी घासायची, आता स्वयंपाक करायचा आहे मला अजून. तर ते भांडे घासायला इथं पाणी भरून ठेवलं आहे. आता हे झाडून घ्यायचं आहे मला आज थोडंसं, कारण की 3-4 दिवस झाले मी काही साफसफाई केलीच नव्हती. इथं मागं इथं तुळशीजवळ, बेलाच्या झाडाजवळ झाडून झुडून घ्यायचं आहे थोडंसं मला. आणि तिकडे ना घुशीने एक नळ केला आहे, तर तो पण व्यवस्थित बुजवावा लागेल, नाही तर मग ते आणखीन तिचं घर वाढवत चालेल. तर मग तेही आवरायचं आहे आणि घरात स्वयंपाकही करायचं आहे. पण अगोदर आहे ना घरातलं थोडंसं आवरायला घेतलं आहे मी. घर थोडंसं व्यवस्थित पुसून वगैरे घ्यायचं आहे, म्हणजे छान असं. आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे मी. खुशीच्या डब्याला सकाळी करून दिला होता तिला थोडासा नाश्ता. आता ती गेली आहे शाळेत आणि माझं निम्मं काम आटपलं आहे, निम्मं बाकी आहे. तर तेही आवरून घेते. तर आहे ना आत्ता घर झाडून घेतले, व्यवस्थित सगळे साफसूफ करून घेतले. आणि हे बघा, इतके वेळेस आमच्या घरात लाईट फिटिंगचं काम चालू होतं. आता ते मिस्त्री कुठं जाऊन बसले काय माहिती, तुम्हाला दाखवते. तर किचन म्हणजे आवरायचं आहे मला अजून. आणि हे असं काही ना काही आमच्या घरात बघायला भेटेलच तुम्हाला. स्वयंपाक कधी चालतो, कधी गाडी चालते, कधी काय. आता इतकं लाईट फिटिंग चालू होती, सध्या गाडी तर लावून दिली इथं, पेट्रोल नाही तिच्यात म्हणून. तर कुठं बसलाय दाखवते मी तुम्हाला. हे बघा कसा शांत बसला बाहेर. काय भरलंय आता तू, काय ते काय आहे? चटका आहे कशाचा? ये इथं ठेवून दे मग तू चटका, बाजाजवळ घरात नको आणू. आपल्या घरात चटका बसेल, आपल्या नदी ठेवून तिथं. शब्बाश, दे ठेव, बाद झालं. राहू दे. आता याच्यात काय करायचं, याच्यात काय करायचं? बास आहे, बास. आता खेळू नको, ते कपडे खराब करू नको तू. खड्ड बघा, आज मस्त पाऊस उघडलाय, तर छान असं वातावरण झालंय. ते घरात आणू नको तू, तिकडच बाहेरच काय करते, घरात आणायचं नाही. ते बाहेरच टाकायचं, तुझं काहीच का घरात आणायचं नाही सामान. महाग येते जास्त, हां, घरात आणू नको.
आत्ता वाजले 10:30 आणि माझं सगळे काम आटपून घेतले. मी फक्त आता जास्त शूट करत नाही कारण माझा ना ट्रायपॉड आहे ना तोडून टाकला आहे. तर कोणी तोडलाय समजला असेल तुम्हाला तो आता. त्याच्यामुळं मग सध्या मला फोन ठेवायला काही स्टँडच नाही आहे. त्याच्यामुळं मी हाताने जेवढं दाखवते ते तेवढं दाखवून घेते. आणि बघू राहिले मी ऑनलाईन चांगले क्वालिटीचे, म्हणजे जो आता तुटला अगोदर बोलावला होता ना तर तोही चांगल्याच क्वालिटीचा होता. 1100 का 1200 रुपयाचा होता. तो पण छान होता पण गेला तुटून आता तो. हे बघा हे त्याचा अभ्यास आहे. तर दाखवू राहिला. येतं का त्याच्यातलं काही वाचता? उलट धरलंय असं. वाचून दाखव बरं काहीतरी. तुला काय येतं? आंबा. अजून मध्ये पुस्तक उघडून काहीतरी त्याच्यातलं दाखव ना. पुस्तकामध्ये पुस्तकाच्या नावावर फक्त हे 2 पुष्टा ठेवलाय. मध्ये काहीच नाही राहिलं. काय लिहिलंय काय माहिती त्याच्यात. वाचून दाखव. सी फॉर कॅट. अजून बी फॉर बॉल. अजून सी फॉर कॅट. अजून नाही. ए फॉर काय? काय? टाईट. ताई. ए रे हुशार. काही येत नाही त्याला. काहीच येत नाही. काय? बस खाली घे अभ्यास कर जा. तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच मी थांबवते कारण की नाहीच आता काय दाखवू मी सारखं. तर त्याच्यामुळे ना मी आजचा व्हिडिओ इथंच बंद करते आणि भेटूया उद्याच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. दाखवलं दे. तर भेटूया उद्याच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. राधे राधे. बाय बाय. राधे राधे. भेटू उद्या.